शिंदे गटाचे 29 नगरसेवक गायब, एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली. त्यानंतर लगेच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं एक भन्नाट वक्तव्य. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहे. उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला की सोडून गेलेले नगरसेवक परत रिटर्न आले तर शिवसेनेचा महापौर होऊ शकतो. त्यावर ठाकरेंचं उत्तर आलं की तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या. कालपासून एक कमेंट खूप फिरते की उद्धव ठाकरे ही राजकारण करतील आणि फोडाफोडी करतील, लिहून घ्या. आपण सगळेजण साक्ष आहात. शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं. त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती, ती गर्दी, त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही, पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं. रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात, हा एक न सुटलेलं उलगडलेलं कोड आहे. भारतीय जनता पक्षाने कागदावरती शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाही. हे कालच्या मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीने आणि इतरही जिथे जिथे शिवसेनेला मतदान केले त्या मतदारांनी दाखवून दिलेले आहे. थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये. कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाई वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते. याच्या पुढे आपल्याला काही प्रश्न असतील तर विचारा, मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. माईक फ्री होता म्हणजे तुम्हाला तुमचा आवाज पण याच्यात बोलताना देवाची इच्छा असेल तर महापौर होईल. देवाचा म्हणजे देवाची, मेवाची नाही. नाही असं नाही. शेवटी आम्ही हरलोय असं काय माझी मानसिकता नाहीच आहे. आम्ही हरलेलो नाहीच आहोत. कारण ज्या पद्धतीने ही निवडणूक ते लढले त्याला तोडीस तोड उत्तर आम्ही दिलेले. थोडाफार फरक आहे, याचा अर्थ लगेच काही. आणि आता त्यांना टेन्शन आहे, कारण शेवटी एकदा फुटलेली फोडून आणलेली माणसं ही टिकवण्याचं टेन्शन हे फोडणाऱ्याला जास्त असतं. मला नाही आहे टेन्शन. नगरसेवक निवडून आलेले ते आता ताज हॉटेलला इथे काही दिवस ठेवणार आहेत. काय त्यांना भाजपची भीती वाटते. कारण ते जाऊ दे, आता जास्त काही न बोललेलं बरं. कारण ते एकदा फुटलेले लोक कधी फुटू शकतात. सगळ्यांच्या संपर्कात असू शकतात. हा, काय म्हणता? काँग्रेस सोबत असती तुमच्या तर आज तुमच्या इच्छेनुसार मुंबईत या अशा प्रश्नाला काय म्हणतात माहितीये ना? आत्याबाईला मिशा असतात. अशी म्हण आहे मराठीत. माईक घेऊन बोला सगळ्यांनी, तिकडे घेतो माईक. उद्धवजी, आतापर्यंत महापालिका इतिहासात शिवसेना भाजप युती असताना भाजप महापौर पदापर्यंत पहिल्यांदा पोहोचते. याआधी उपमहापौर पद त्यांनी भूषवलेलं आहे. तर पहिल्यांदा मुंबईचं महापौर पद भाजपला येत आहे हे आता जवळपास स्पष्ट आहे. तर त्यावर तुमची प्रतिक्रिया? बघा, एक सांगतो, आमचा महापौर होईल असा आत्ता आकडा दिसत जरी नसला तरी मी कुठेही किंवा शिवसैनिक कुठे खचलेलं नाही आहे. त्यांच्या लेखी जरी आमचा तो पराजय असला तरी आमच्या पराजयाला सुद्धा तेज आहे आणि त्यांचा विजय हा डागाळलेला आहे. आणि ज्यांच्या सहकार्याने ते जर महापौर बनवत असतील तर ज्यांच्या आधारावर ते महापौर बनवणार आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की आपण काय केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काही हा प्रश्न पडलेला नाही आहे तो बसावा न बसावा. पण ज्यांची मदत घेऊन आणि म्हणे बाळासाहेबांचा विचार हा शिवसेनेचा महापौर बसवणे हा आहे. आणि ती शिवसेना असली ही मी बघतोय. उपमुख्यमंत्री शिंदे ज्या प्रभागामध्ये रहिवासी ते संविधानिक पद नाहीये. नाही, पण म्हणून कोण असं ते पहिलं नीट सांगा. ते संविधानिक पद नाहीये. शिंदे ज्या प्रभागामध्ये कोण शिंदे? त्यांचा वाढदिवस आहे. शिंदे ज्या प्रभागामध्ये राहत आहेत त्या प्रभागामध्ये तुमच्या उमेदवाराने, ठाकरेंच्या उमेदवारांनी शिंदेच्या उमेदवाराचा करेक्ट काय नाव त्यांचं? कोणाचं? त्या उमेदवाराचं नाही मला माहिती. जोरात बोला ना.
खूपसे खूपसे म्हणजे दोन्ही अर्थाने आहे. खूपसे काही समजण्यासारखं आहे आणि खूपसे म्हणजे खूपसे. उद्धवजी ही मनसेची शिवसेना पक्षाला जास्त मदत झाली तुमच्या पक्षाला आणि तुमचे नगरसेवक नाही, जास्त निवडून आले तुलनेत मनसेचे तितकं संख्याबळ निवडून आलेल्या नगरसेवकांचं दिसत नाही. नाही, आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्यांना निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाही आहे. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एकवाक्यता खूप छान. कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक दिलाने आम्ही लढलेलो आहोत. उद्धवजी काँग्रेस चर्चेत उद्धवजी, नव्हती. पुढच्या झेडपीच्या निवडणुका येत आहेत. या झेडपीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मनसेसोबत तुमचा अलायन्स कायम राहील आणि येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्हाला आधी कालचे आत्ताच माझे नगरसेवक जिंकून आले त्यांचे पेढे खातोय. काय असं बोलेन ना मी, काय हरकत आहे? हरकत काय? उद्धवजी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका त्याला काहीतरी जी काँग्रेस संपूर्ण महापालिका निवडणुकीत चर्चेतही नव्हती त्याचे 28 नगरसेवक आले आहेत. चांगली गोष्ट. तर तुम्ही एकत्रित लढले असते तर आणखी चित्र वेगळं म्हणजे महाविकास आघाडी आणि मनसे असे मिळून एकत्र लढले असते तर आणखी चित्र वेगळं असतं. ह्या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळ्याने देईन की जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आलेत तिथे त्यांच्या विरोधातल्या सगळ्यांची मतं जर का एकत्र केली तर ती खूप जास्त होते. बरं, दुसरी गोष्ट काय, गेल्या वेळेला आमचे 84 निवडून आलेले, भाजपचे 82 आले होते. त्यांनी शहासेना केली, आमचे काही गद्दार फोडले, तरीसुद्धा त्यांचे 82चे 89 झाले. आमचे अर्धे अधिक फोडले होते तरीसुद्धा 54 फोडले होते तरीसुद्धा आमचे 65-66 निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे. आणि त्यांनी ज्या क्षणी आता बघूया या 21 का 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पुढची तारीख कधी जून जुलैची, ऑगस्टची मिळते, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मेची 2028 29 30 सालची कधी मिळते ती बघू आपण. पण तो जर का निकाल संविधानाप्रमाणे लागला आणि त्यांचं नाव चिन्ह गेलं तर त्यांना मग त्यांचा उपयोग काय राहिला? उपयोग शून्य होईल. त्यांचा जन्मच किंवा ती फोडाफोडी शहासेनेची एवढ्यासाठी झाली की शिवसेनेच्या मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करणं. कारण ती जर का शिवसेना एक असती तर भाजपने किती, म्हणजे आता जसं आकाश पातळ एक केलं तसं आकाश पातळ इतर ग्रह जरी एक केले असते तरी भाजप काय वाढू शकलं नसतं. आणि भाजप वाढलेलंच नाही आहे, त्यांनी सगळे बाहेरची लोक मांडीवर घेतलेत. भाजपने जो हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता त्यानंतर सोडला आता? त्याचा फायदा झाला असं वाटतंय का एकूणच या नाही, निवडणुकीत? भाजपने पद्धतीकडे गेली असं वाटतं का? भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा कधीच घेतला नाही. ते त्यांचं निवडणुकीचं ढोंग आहे. त्याच्यामुळे हे ढोंग आता हिंदूंना पण कळायला लागलेलं आहे. मराठी माणूस म्हटल्यावर आपल्या दादरमध्ये पण इथे आल्यानंतर आम्हाला वाटलं की आधार होते बाळासाहेबांचं. तर आता हा विचार करून आपापसात भांडण्यापेक्षा समजा जे नगरसेवक गेले ते जर परत आले तर मग शिवसेनेचा महापौर होऊ शकतो असा विचार केला जाईल. तुमच्या संपर्कात असतील तर घेऊन या. देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्यावर अजून उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा नाही. येणारात का फोन करून शुभेच्छा द्यायला मी तेवढा काही खतरूड नाही आहे. पण साहजिकच आहे, एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्यांना टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे. आता महापालिकेत ज्या पद्धतीने तुम्हाला मॅन्डेट मिळालं आता ईव्हीएम बद्दल तुमचं काय? बघा, एका रात्रीत मत काय बदलू शकत नाही. म्हणजे तसं एका रात्रीत मत बदलायचं असेल तर EVM वरतीच तेही मतदान झालं पाहिजे. त्याच्यामुळे आत्ता ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घ्यायला लागलेलो आहोत. काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत. ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे. एक लाट वाट होत होती, म्हणजे मतदान एकतर्फी होईल असं चित्र याही वेळेला होतं, विधानसभेच्या वेळेला होतं. पण एका गोष्टीचं मला जरा एक गंमत वाटते की मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल जे यायला लागले, असे एक्झिट पोल घेणारी लोक मला तरी कुठे काही दिसलेले नाहीत. म्हणजे एक्झिट पोल कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून दिले गेलेत का, आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जणू काही सकाळ जशी मतदानाला सुरुवात झाली मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले. हे कसे काय कळले होते? म्हणजे मतपेट्या म्हणजे आम्ही फोन करत होते, नाही साहेब अजून आमच्या मतपेट्याच उघडलेल्या नाही आहेत. अरे पण TV वर दाखवत आहेत.
तर नाही. आणि नंतर बघतो तर थोडं वेगळं व्हायला लागलं. त्याच्यामुळे हे सगळं अनाकलनीय हा विषय आहेच. बरं, यावेळेला व्हीव्हीपॅट काढली गेली म्हणजे एक एक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त गूढ करत चाललेला आहात. आणि हा एक मूळ जो आमचा आक्षेप आहे की बॅलेट पेपरवरती मतदान का व्हायला पाहिजे, कारण मी मतदार आहे. लोकशाहीमध्ये माझ्या मताला ही अमूल्य किंमत आहे. माझं मत हे कुठे जाते ते शेवटपर्यंत कळण्याचा माझा अधिकार तुम्ही हिसकावून घेतलेला आहात. आता त्यावेळेला मला ते असं झूमध्ये जसं एखादा प्राणी दाखवत तशी माझं त्या व्हीव्हीपॅटवरती रिसिप्ट दाखवत होता, तर ती पण नाही दाखवत. म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मग आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गुंडागर्दी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते, मग निवडणूक पुढे आता EVM पण नाही राहणार, डायरेक्ट डिक्लेअर होतील. हां, तर त्याच्यामुळे आम्ही आमचं काही मत अजून बदललेलं नाही. काही ठिकाणी जिकडे संशय आहे तिकडे संशय आहे आणि त्याच्याबद्दल सुद्धा जेव्हा आमच्या हाती काही लागेल तेव्हा आम्ही बोलू. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद.